गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल गुरुकुल स्टडी अकॅडमीमध्ये. तर आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन या लेसनमध्ये प्रॅक्टिस सेट 2.4 हा पाहणार आहे. आणि या 2.4 मध्ये आपण बाय फॉर्म्युला मेथडने या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व करणार आहे. तर सर्वात आधी तो फॉर्म्युला जो आहे x इज इक्वल टू माइनस बी प्लस माइनस अंडर रूट बी स्क्वेअर माइनस 4ac अपॉन 2a हा जो फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला मेथडनुसार या फॉर्म्युल्यावरून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन काय करत असतो, सॉल्व करत असतो. पण हा फॉर्म्युला आला कसा, ठीक आहे, तर ते आधी आपण पाहणार आहे. तर आपल्याला जनरल फॉर्म माहीत आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय आहे? जनरल फॉर्म ax स्क्वेअर काय आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हा फॉर्म तुम्हाला माहीत आहे. याच्यामध्ये जर आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने याला सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट हा काहीच पाहिजे नाही, म्हणजेच काय पाहिजे, 1 पाहिजे असतो. तो 1 होण्यासाठी आपण काय करतो, हा जो इथचा नंबर आहे त्या सर्वांनी काय करतो, त्या याने काय करतो, सर्व टर्मला डिवाइड करतो. म्हणजे जर आपल्याला या ठिकाणी पहा, लक्ष द्या, ए ने आपण सर्वांना काय करणार, डिवाइड करणार, कारण की आपण याला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनी सॉल्व करणार आहे. तर मग काय होणार, ए नी सर्वांना जर डिवाइड केलं तर इथे काय राहणार, एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन ए इंटू एक्स प्लस सी अपॉन ए इज इक्वल टू 0. तर आपण काय केलं, इथे डिवाइड बाय ए नी सर्व टर्मला आपण इथे काय केलं, डिवाइड केलं. आता या इक्वेशनला आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनी सॉल्व करू शकतो, कारण की त्याचा कोइफिशियंट काय झालेला आहे, एक्स स्क्वेअरचा 1 झालेला आहे. मग आता ही थर्ड टर्म म्हणजे इथे कॉन्स्टंट टर्म आहे ती आपण त्या साईडला शिफ्ट करत असतो. तर इथे काय राहणार, देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन ए इंटू एक्स इज इक्वल टू, तर हे साइन प्लस आहे, इकडे गेल्यावर काय होणार, मायनस सी अपॉन काय राहील, ए. तर या ठिकाणी आता आपल्याला इथे दोनच टर्म दिसत आहे. मग आपण काय करतो, थर्ड टर्म काय सॉल्व करतो, थर्ड टर्म इज इक्वल टू, तर थर्ड टर्मचा फॉर्म्युला काय आहे, हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट होल स्क्वेअर. ओके, तर मग कोइफिशियंट ऑफ, किंवा इथे तुम्ही असं लिहू शकता, याचा फॉर्म्युला जो आहे हा एकदम शॉर्ट मध्ये जर तुम्हाला पाहायचा असेल तर फक्त काय लिहायचं, बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. एक्स चा कोइफिशियंट काय असतो, बी असतो. काय असतो, बी असतो. म्हणजेच बी अपॉन 2 ब्रॅकेट होल स्क्वेअर. कोइफिशियंट ऑफ एक्स सुद्धा लिहायचं काम नाही आहे. बी बाय 2 ब्रॅकेट होल स्क्वेअर थर्ड टर्मचा फॉर्म्युला. तर मग कोइफिशियंटचा जो एक्स चा कोइफिशियंट आहे हा बी, म्हणजेच काय, ही पूर्ण. आणि लक्षात, आता इथे बी अपॉन ए आहे, मग कोइफिशियंट बी एक्स म्हणजेच काय, हा बी ची व्हॅल्यू आहे ना, ती कळते. ओके, तर इथे आपण याला जर सॉल्व केलं तर बी म्हणजेच काय, बी अपॉन ए, कोइफिशियंट ऑफ एक्स, बरोबर ना, बी अपॉन ए, बी अपॉन हा ए खाली जाणार, मल्टीप्लाय 2 जसाच्या तसा डिनॉमिनेटरला आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर. याला जर सॉल्व केला आपण तर आपल्याला काय मिळेल पहा, बी चा स्क्वेअर, बी स्क्वेअर अपॉन 2a, 2 चा स्क्वेअर किती होणार, 4, आणि a चा स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर. तर आपल्याकडे थर्ड टर्म ही आलेली आहे. काय आलेलं आहे, बी स्क्वेअर अपॉन 4a ब्रॅकेट होल स्क्वेअर. आता आपल्याकडे इथे दोनच टर्म आहे, मग आपण काय करणार, त्याच्यामध्ये त्याला ऍड करणार आहे. ओके, तर पहा, लक्ष द्या, एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन ए इंटू एक्स प्लस थर्ड टर्म काय आहे, बी स्क्वेअर 4a स्क्वेअर इज इक्वल टू माइनस सी अपॉन ए प्लस बी स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर. कळत आहे. याला जर आपण आता
कंप्लीट स्क्वेअर मध्ये आपल्याला घेऊन यायचं असेल तर पहिला काय असतो व्हेरिएबल एक्स जसाच्या तसा, इथे साइन काय आहे प्लस जसाच्या तसं, ठीक आहे. याच्याकडे लक्ष न देता बी अपॉन काय लिहिणार आपण बी अपॉन ए म्हणजेच काय इथे 2a, ठीक आहे. हा a इंटू 2 म्हणजेच काय 2a, तो 2 आपण काय करणार आधी राईट करणार त्याचा होल स्क्वेअर, बरोबर. तर इथे आपण याला जर सॉल्व केलं मायनस क्रॉस मल्टिप्लाय करू आपण, -4a² मल्टिप्लाय हे मायनस इथचं साइन आहे मल्टिप्लाय c प्लस b² इंटू a अपॉन काय राहील 4a² इंटू a² म्हणजेच 4a³ इथे आपल्याला एक टर्म ही अशी नाही पाहिजे मला वाटते, थांबा एक मिनिट. हां बरोबर आहे बरोबर आहे. तर पहा लक्ष द्या एक मिनिट 4a इथे आता आपण काय करू शकतो इथे याचा एलसीएम जर आपल्याला सेम करायचा असेल एलसीएम म्हणजेच काय 4a नी याला आपल्याला काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल, डिवाइड आणि मल्टिप्लाय डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर म्हणजेच काय होणार इथे -4ac कळत आहे -4ac अपॉन 4a² ओके आणि प्लस b² अपॉन 4a² हे ॲज इट इज आहे. इथेच काय केलं आपण फक्त मल्टिप्लाय आणि डिवाइड केलेलं आहे. तर आता समोर याला जर आपण सॉल्व केलं तर पहा लक्ष द्या समोर याला आपण जर सॉल्व केलं तर हा x प्लस b अपॉन 2a ब्रॅकेट होल स्क्वेअर इज इक्वल टू, आता या दोघांचा बेस कसा आहे सारखा आहे म्हणजेच आपण त्याला वन टाइम राईट करू शकतो 4a² आणि न्यूमरेटर मध्ये बेस सेम आहे तर वन टाइम राईट करणार आणि पॉवरची ॲडिशन म्हणजेच इथे काय राईट करणार आपण b². आता हे मायनसचं साइन आहे ते तिकडच्या साईडमध्ये आपण पाठवणार म्हणजे b² मायनस 4ac कळत आहे. तर आता जर आपण याला रूटच्या फॉर्ममध्ये जर लिहिण्याचा प्रयत्न केला तर आपण कशा प्रकारे लिहू शकतो आपण याला अंडररूट b² मायनस 4ac अपॉन 4a² आणि रूट दिला त्याला ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे हीच ती टर्म आहे. लक्षात रूट कॅन्सल केलं तर आपल्याला हीच टर्म पाहायला मिळते पुन्हा, बरोबर ना. तर इकडे काय आहे x प्लस b अपॉन 2a ब्रॅकेटचा होल स्क्वेअर समजत आहे. तर या टर्मला आपण जर इकडे घेऊन आलो तर हे प्लसचं काय होणार मायनस होणार, बरोबर. म्हणजेच हे आपण इथे काय करणार या टर्मला इकडे घेऊन येणार म्हणजे हे इक्वल टू खोडून टाकलं इथे काय झालं मायनस आणि इक्वल टू काय राहिलं 0 समजत आहे. तर आता आपण इथे a² मायनस b² चा फॉर्म्युला लावू शकतो म्हणजेच काय a प्लस बी इंटू a मायनस बी. तर a काय आहे ही टर्म, b काय आहे ही टर्म. तर आता इथे a प्लस बी म्हणजेच काय x प्लस b अपॉन 2a प्लस b काय आहे रूट b² मायनस 4ac अपॉन 4a²
ए प्लस बी इंटू ए मायनस बी, ए काय आहे इथे इंटू ए मायनस बी, हा मल्टिप्लिकेशनमध्ये या दोघांना इंटू ए मायनस बी म्हणजेच काय ए काय आहे एक्स प्लस बी अपॉन 2a मायनस बी काय आहे अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a स्क्वेअर इक्वल टू 0. इथे काय लावलं आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा सिंपल फॉर्म्युला लावलेला आहे. ओके, तर याला फर्दर पुढे सॉल्व करताना आपण काय करणार आहोत, इंटू साइन आलं की दोघांचे इक्वल आपण काय घेत असतो 0 घेतो, म्हणजे या टर्म इक्वल टू 0 आणि ही टर्म इक्वल टू 0. त्यानंतर आपल्याला फॉर्म्युला मिळेल. तर x प्लस बी अपॉन 2a प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a स्क्वेअर इज इक्वल टू 0. ऑर मध्ये आपल्याला ही टर्म इक्वल टू 0 पाहायला मिळेल. म्हणजे दुसरी टर्म काय आहे x प्लस बी अपॉन 2a मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a इज इक्वल टू 0. आता पहिली टर्म काय आहे पहा, लक्ष द्या, x प्लस बी अपॉन 2a प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a स्क्वेअर. ओके, तर आपल्याला x ची जर व्हॅल्यू फाइंड करायची असेल त्या इक्वेशन मध्ये, तर फर्स्ट हे काय आहे x इज इक्वल टू, आता मी त्या दोन्हीही टर्मला काय करणार त्या साईडला शिफ्ट करणार आहे, बरोबर, म्हणजे दोघंही काय होतील मायनस होतील. करते तर काय होणार मायनस बी अपॉन 2, तो प्लस आहे म्हणून तिकडे पाठवला आपण मायनस बी अपॉन 2a. त्यानंतर प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a स्क्वेअर, त्या टर्मला आपण या साईडला जर शिफ्ट केलं तर प्लसचं काय होणार मायनस, म्हणजे इथे काय राहील अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a स्क्वेअर, हे सर्व कशामध्ये आहे रूटमध्ये आहे. ओके, आता मी हे पहिलंच सॉल्व करत आहे, ठीक आहे, या सेकंडला आपण अजून हात लावलेला नाहीये. तर याच्यामध्ये मायनस बी अपॉन 2a मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a स्क्वेअर. तर आता रूटमध्ये जर 4a स्क्वेअरला च्या बाहेर आपण काढू शकतो, 4 चं रूट निघते 2 आणि a स्क्वेअरचं a, बरोबर. तर मग आपण असं लिहू शकतो का फक्त रूटमध्ये या बी स्क्वेअर मायनस 4ac लाच रूटमध्ये घेणार आहोत. समजलं का तुम्हाला, अपॉन 2a, 4a स्क्वेअरचं रूट निघालं, 4चं 2 आणि a स्क्वेअरचं a. आता इथे तुम्ही पाहू शकता की जो बेस आहे दोघांचा कसा आहे सारखा आहे, म्हणजे आपण इथे लिहणार का b मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आणि बेस सेम आहे म्हणून वर ॲडिशन असेल तर ॲडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन, आणि तो बेस सेम आहे म्हणून वन टाइम आपण राईट करणार. सेम याला जर सॉल्व केला आपण, ठीक आहे, या इक्वेशनला जर सॉल्व केलं तर x ची व्हॅल्यू काय मिळेल, या दोघांना आपण तिकडे पाठवून देणार आहे. इथे 2a ना आहे 4a स्क्वेअर आहे, कळते, हे सेकंड इक्वेशन आपण घेत आहे ना, आलं का लक्षात. हां, तर हा मायनस बी अपॉन 2a प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन काय आहे 4a स्क्वेअर. पुन्हा या ठिकाणी 4a स्क्वेअर आहे म्हणजे याचा सुद्धा रूट निघणार आहे 2a, लक्षात. तर मग याला रूट मध्ये न लिहिता आपण फक्त काय लिहिणार 2a लिहिणार, आणि जी वरची टर्म आहे अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac यालाच रूट मध्ये ठेवणार आहे. तर इथे काय फॉर्म्युला होणार पहा, बेस सेम आहे तर पॉवरची ॲडिशन, म्हणजेच मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. तर पहा दोन्ही जे फॉर्म्युले आहेत ते कसे आहेत सारखे आहेत, याच्यामध्ये फक्त साइनचं या ठिकाणी आपल्याला डिफरन्स पाहायला मिळतो, इथे मायनस आहे इथे प्लस आहे. ओके, तर x चा जो फॉर्म्युला आहे, हा जो फायनल फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस, आता दोन्हीही फॉर्म्युले आपण कंबाईन करणार आहे. काय आहे मायनस बी प्लस मायनस अंडर रूट
बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हा जो आहे आपला फायनल फॉर्म्युला या ठिकाणी तयार झालेला आहे आणि या फॉर्म्युल्याने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन हे एकदम व्यवस्थितपणे सॉल्व करू शकतो. आता फॉर्म्युला कसा आला, एकदम या सिंपल जे जनरल फॉर्म आहे याला आपण सॉल्व करत गेलो आणि आपल्याला हा फॉर्म्युला मिळालेला आहे. लक्षात, क्वाड्रॅटिक इक्वेशन जर तुम्हाला फॉर्म्युला मेथडने जर म्हटलं सॉल्व करण्यासाठी तर फॉर्म्युला कोणता असेल, x - b प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता हे प्लस मायनस म्हणजे तुमचे दोन उत्तरे येतील. प्रत्येक इक्वेशन जर तुम्ही सॉल्व केलं क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युला मेथडने तर रूट किती भेटतील आपल्याला, 2 मिळणार आहे. कळलं, राईट करून घ्या. तर आता इथे आपण प्रॅक्टिस सेट 2.4 हा स्टार्ट करत आहे. त्याच्यामधला जो पहिला क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बी अँड सी फॉर द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंपेअरिंग विथ द जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म ज्याला आपण म्हणतो. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल किंवा स्टँडर्ड फॉर्म कोणता असतो सांगा पटकन. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हा काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल किंवा याला म्हणतो आपण स्टँडर्ड फॉर्म. तर यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे x² - 7x प्लस 5. तर सर्वात आधी हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आहे किंवा नाही हे पाहणं गरजेचं आहे. तर स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर याला आपण काय करणार, कंपेअरिंग इक्वेशन, कंपेअरिंग इथे लिहू शकता तुम्ही गिवन इक्वेशन, कंपेअरिंग गिवन इक्वेशन विथ जनरल फॉर्म. जनरल फॉर्म काय आहे तो इथे राईट करायचा, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर गिवन इक्वेशन काय आहे, x² - 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. तर आपल्याला माहित आहे a ची व्हॅल्यू इथे काय असणार, पहा लक्ष द्या. हे ax² प्लस bx प्लस c हा जनरल फॉर्म आहे, पण त्या इक्वेशनशी आपण जर कंपेअर केला तर इथे x² चा कोएफिशिएंट इथे a म्हणजेच a ची व्हॅल्यू इथे काय काही नाही म्हणजेच काय असते 1. तर इथे काय असणार 1. त्यानंतर b ची जी व्हॅल्यू आहे आपल्याला काय फाइंड करायचं आहे, व्हॅल्यू ऑफ a b अँड c. त्यानंतर x चा कोएफिशिएंट काय आहे b, इथे प्लस b आहे तर x चा कोएफिशिएंट इथे काय आहे -7, म्हणून इथे b ची व्हॅल्यू काय होणार -7. अँड c इक्वल टू, c म्हणजेच कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंट किती दिलेला आहे +5. आणि लक्षात ते प्लस लिहायचं काम नाही आहे, मायनस असेल तर तुम्ही लिहू शकता. आणि लक्षात, तर जो सेकंड क्वेश्चन आहे तो सुद्धा पाहून घ्यायचा आहे आता आपल्याला. सेकंड क्वेश्चन काय आहे पहा, लक्ष द्या. 2m² इक्वल टू 5m मायनस 5. ओय जेठालाल लक्ष दे ना इकडे. 2m², आता याला आपण जनरल फॉर्म मध्ये जर आहे का, जनरल फॉर्म मध्ये दिलेला आहे का आपल्याला, नाही. ठीक आहे, तर आपण त्याला जनरल फॉर्म मध्ये आधी कन्वर्ट करणार. म्हणजेच काय, देअरफॉर हे जे गिवन इक्वेशन आहे 2m² हा 5m इकडे जर शिफ्ट केला तर प्लसचा काय होणार -5m आणि हा -5 काय होणार +5 इज इक्वल टू 0. आता आपण कंपेअर करणार त्याला याच्याशी, कंपेअरिंग गिवन इक्वेशन विथ जनरल फॉर्म. हे इथे ॲज इट इज राईट करायचं आहे. लक्षात, कंपेअरिंग गिवन इक्वेशन विथ द जनरल फॉर्म. जनरल फॉर्मची आपण कंपेअर करणार आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर देअरफॉर या ठिकाणी ए बी सी च्या व्हॅल्यू काय होतील, a इक्वल टू 2, b इक्वल टू -5 अँड c इक्वल टू +5. हे झालं आपला सेकंड क्वेश्चनचा सोल्युशन. ठीक आहे, राईट करा.
थर्ड क्वेश्चन आहे, यामध्ये आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. तर या क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपण या ठिकाणी वाय स्क्वेअर ही जी 7y टर्म आहे ही या साईडला शिफ्ट करणार, म्हणजे प्लसचे काय होणार -7y. आता इथे आपल्याला कॉन्स्टंट टर्म दिलेली नाही आहे, तर आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू विचारल्या, त्यामुळे काही दिलेलं नाही. मग आपण काय करणार, तिथे 0 राईट करणार. ओके, इक्वल टू 0. आता आपण काय करणार, इथे कम्पेरिंग हे इक्वेशन जे आहे वाय स्क्वेअर मायनस 7y प्लस 0 इज इक्वल टू 0 विथ स्टँडर्ड फॉर्म काय आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी x चा कोएफिशियंट a आहे, x स्क्वेअरचा कोएफिशियंट a आहे, इथं y स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे, म्हणजेच a इज इक्वल टू काय होणार 1, कॉमा नेक्स्ट b इज इक्वल टू, आता x चा कोएफिशियंट इथे b आहे, इथे तुम्ही ay स्क्वेअर, ठीक आहे, कळते ना तुम्हाला. हां, तर -7, b ची व्हॅल्यू काय येणार -7, इथे y चा कोएफिशियंट काय आहे -7. त्यानंतर c ची व्हॅल्यू काय आहे, इथे 0 आपण घेतलेली आहे, नाहीच आहे म्हणून आपण काय घेतणार, तिथे 0 घेतलेली आहे. अशा प्रकारे याचं सोल्युशन कंप्लीट झालेलं आहे. राईट करा. क्वेश्चन नंबर 2 आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन युजिंग फॉर्म्युला मेथड. तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे हे तुम्हाला सॉल्व करण्यास सांगतील आणि तिथे तुम्हाला सांगितलं जाईल की कोणत्या मेथडने तुम्हाला ते सॉल्व करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला आता आपण काढलेला आहे, तो तुम्हाला माहीत आहे. काय आहे, x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. तर हा जो फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युला मेथडने आपल्याला सॉल्व करण्याआधी सर्वात तुम्हाला दिसत आहे इथे बी आहे, इथे ए आहे, इथं सी आहे. सर्वात आधी आपल्याला हे व्हॅल्यू माहीत पाहिजे, म्हणून या आधी जो पहिला क्वेश्चन आपण सॉल्व केला तशाच प्रकारे या ठिकाणी इक्वेशनच्या ए बी सीच्या आधी व्हॅल्यू आपण काढणार आहे. तर कंपेअरिंग सर्वात आधी काय करावं लागेल आपल्याला, कंपेअरिंग x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इक्वल टू 0 हे गिवन इक्वेशन आहे. कंपेअरिंग इक्वेशन विथ जनरल फॉर्म काय आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर देअरफॉर a ची व्हॅल्यू काय होणार, इथे a x स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे a, म्हणजे इथे काय आहे x स्क्वेअरचा कोएफिशियंट काही नाही म्हणजेच 1 आहे. मग a ची व्हॅल्यू इथे येणार आपली 1. त्यानंतर b इज इक्वल टू, b ची x चा कोएफिशियंट काय आहे b, इथे x चा कोएफिशियंट काय आहे 6, म्हणजे b ची व्हॅल्यू काय येणार 6. त्यानंतर अँड c इज इक्वल टू, c म्हणजे कॉन्स्टंट काय आहे 5, कॉन्स्टंट टर्म आहे आपली 5. त्यानंतर आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला पहा इथे बी स्क्वेअर अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac दिसत आहे. तर हे बी स्क्वेअर मायनस 4ac याची एक सेपरेट व्हॅल्यू आपण काढून घेणार आहोत, म्हणजे ती व्हॅल्यू जी आहे डायरेक्ट येणार ते आपण डायरेक्ट तिथे पुट करून घेणार आहोत. तर त्या अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ला आपण नाव दिलं एक छोटंसं, त्याला म्हणतो आपण डेल्टा. काय म्हणतो, डेल्टा. म्हणजेच काय, डेल्टा म्हणजेच काय, बी स्क्वेअर मायनस 4ac, त्याला काय म्हणणार आपण डेल्टा, म्हणजेच काय बी स्क्वेअर मायनस 4ac. तर ही डेल्टाची व्हॅल्यू आली की या रूटमध्ये डायरेक्ट पुटअप करायची आहे. तर बी ची व्हॅल्यू काय आहे 6, त्याचा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए काय आहे 1 इंटू सी काय आहे 5 आहे. तर 6 चा स्क्वेअर किती होतो 36 मायनस 4 इंटू 1 इंटू 5 म्हणजे 5 चोक 20 20 बरोबर. तर 20 मध्ये किती मिळवले 36 होता 16 म्हणजे 16.
आलं लक्षात. तर हे डेल्टाची व्हॅल्यू किती आलेली आहे 16. डेल्टा म्हणजे काय b² - 4ac बरोबर. तर हे कॅल्क्युलेशन तुम्ही याच्यात न करता असं सेपरेट जर केलं तर तुमचं या ठिकाणी गोंधळ होत नाही. ओके. तर आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. नाऊ फॉर्म्युला काय आहे परत इथे राईट करायचा आहे. आता आपल्याला फॉर्म्युला नाऊ x = फॉर्म्युला काय आहे -b. काय आहे -b. हे मायनस फॉर्म्युल्यामधलं आहे. b ची व्हॅल्यू जर मायनस असली तर मायनस मायनस प्लस होत असते. ओके. -b प्लस मायनस अंडररूट b² - 4a इंटू c अपॉन 2a. तर हा फॉर्म्युला आहे. आता ॲज इट इज आपण व्हॅल्यू पुटअप करणार आहोत. x = b ची व्हॅल्यू किती आहे ते मायनस फॉर्म्युल्यामधलं आहे. इथे जर मायनस असतं तर मायनस. ओके. तर -6 प्लस मायनस अंडररूट. आता b² - 4ac ची व्हॅल्यू आपण डेल्टा काय काढलेला आहे 16. तो अंडररूट 16 आपण लिहिणार आहे अपॉन मध्ये 2 इंटू a ची व्हॅल्यू काय आहे 1. सोपं झालं. किती सिंपल झालं. देअरफॉर x = -6 प्लस मायनस अंडररूट 16 चा रूट निघतो काय निघतो 4 अपॉन 2 इंटू 1 म्हणजेच 2. कळत आहे. तर आता आपण इथे प्लस मायनस आहे मग दोन रूट सेपरेट करू शकतो. एक प्लस एक मायनस. तर देअरफॉर आपण लिहिणार इथे x = -6 प्लस 4 अपॉन 2 और मध्ये इथे दुसरी व्हॅल्यू काय निघणार x = -6 आणि -4 अपॉन 2 करते. तर देअरफॉर x = -6 प्लस 4 म्हणजेच काय -2 बरोबर. मायनस साइन कोणाचा आहे मोठ्या संख्येचा आहे म्हणून आपण मायनस तिथे दिलं अपॉन 2 और मध्ये. आता -6 - 4 मायनस मायनस काय होते प्लस. 6 × 4 = 10 पण मायनस साइन इथे येणार आहे कारण की मोठ्या संख्येचा आहे अपॉन 2. तर देअरफॉर x = 2 2 कॅन्सल म्हणजे 2 1 चा 2. इथे काय राहणार -1 और मध्ये x ची दुसरी व्हॅल्यू आलेली आहे x = 2 5 चा 10 पण इथे मायनस साइन आहे म्हणून -5. तर हे पहिलं रूट आणि हे दुसरं रूट. ओके. तर सोल्युशन ऑफ द इक्वेशन आपण काय राईट करणार हे आता याचं काम नाहीये. देअरफॉर काय -1, -5 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे काय आहे गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय आहेत रूट्स आहेत. समजलं सर्वांना. राईट करा. पहा नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे x² - 3x - 2. सेकंड क्वेश्चन आहे x² - 3x - 2 = 0. दिलेलं जे इक्वेशन आहे सर्वात आधी फॉर्म्युला मेथडने सॉल्व करताना आपण काय करतो इक्वेशन कंपेअर करतो जनरल फॉर्म सोबत. इक्वेशन काय आहे आपलं कंपेअरिंग x² - 3x - 2 = 0. तर याला जनरल फॉर्मशी जर कंपेअर केलं तर आपल्याला a b c च्या व्हॅल्यू मिळतात. तर या ठिकाणी a ची व्हॅल्यू असणार आहे a. x² चा कोएफिशिएंट काय असतो a. इथे x² चा कोएफिशिएंट काही नाही म्हणजेच काय असतो 1 म्हणजे a ची व्हॅल्यू किती आहे 1. त्यानंतर इथे b = b ची व्हॅल्यू काय होणार -3. x चा कोएफिशिएंट काय आहे b. इथे x चा कोएफिशिएंट काय होणार -3 आणि इथे c ची व्हॅल्यू काय होणार c = -2. जोरात बोलत जा जरा. रोशनी जायचं बाहेर. तर आपल्याकडे a b आणि c च्या व्हॅल्यू मिळालेले आहेत. नेक्स्ट आपण काय इथे फाइंड करणार डेल्टा. काय फाइंड करणार डेल्टा = b² - 4ac.
ओके, याला नाव दिलेलं आहे आपण बी स्क्वेअर मायनस 4ac, याचं नाव काय आहे डेल्टा. तर याला जर सॉल्व्ह केलं आपण, बी ची व्हॅल्यू किती आहे -3 त्याचा स्क्वेअर मायनस 4 इंटू 4 मल्टिप्लाय ए ची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू सी ची व्हॅल्यू काय आहे -2. तर -3 चा स्क्वेअर काय होणार +9, काय होणार +9 मायनस 4 2 चा 8 आणि मायनस मायनस प्लस होईल बरोबर. 4 2 चा काय होणार 8. ओके, आणि 8 + 9 किती होणार 70. डेल्टा ची व्हॅल्यू काय आलेली आहे इथे 70, म्हणजेच काय बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आहे 70. तर इथे आपण आता फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करत आहे. तर याला फॉर्म्युला लिहिलेला आहे आपण ऑलरेडी, x इज इक्वल टू -b प्लस मायनस √b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2 इंटू ए. तर इक्वल टू बी ची -b. ओके, तर बी ची व्हॅल्यू काय इथे -3 आहे. तर हा मायनस फॉर्म्युल्यामधला बी ची व्हॅल्यू काय आहे -3, हे ब्रॅकेटमध्ये लिहिणार. त्यानंतर प्लस मायनस √b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण काढली √17. तर 17 चा रूट निघत नाही म्हणून त्याला ॲज इट इज आपण तिथे ठेवणार आहे किंवा राहू देणार आहे. तर ए ची व्हॅल्यू काय आहे 1, 2 इंटू 1. तर याला जर सॉल्व्ह केलं तर x इज इक्वल टू, देअरफॉर x इज इक्वल टू, इथे आपण पाहू शकतो मायनस मायनस काय होणार मायनस मल्टिप्लाय आहे म्हणून प्लस होऊन जाणार, म्हणजेच 3 प्लस मायनस √17 अपॉन 2. तर आपल्याला या ठिकाणी x चे 2 रूट पाहायला मिळतात. देअरफॉर x इज इक्वल टू 3 प्लस √17 अपॉन 2. या प्लस मायनसला आपण स्प्लिट करणार आहे. और x इज इक्वल टू 3 मायनस √17 अपॉन 2. तर हे झालं आपलं फायनल सोल्युशन. तर आपण लिहू शकतो काय आहे 3 प्लस √17 अपॉन 2 अँड 3 मायनस √17 अपॉन 2 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे काय झाले गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. सेकंड क्वेश्चन राईट करून घ्या. तो क्वेश्चन नंबर 3 पाहा, लक्ष द्या. 3m स्क्वेअर प्लस 2m मायनस 7 इज इक्वल टू 0. तर इक्वेशन कोणतं आहे आपल्याला दिलेलं, त्याला आपण कम्पेअर करणार. काय आहे इक्वेशन -7 इज इक्वल टू 0. ठीक आहे, प्रेम एकटाच जेवण करून आलेला आहे, बाकी सर्व उपाशी आहेत. ठीक आहे, तर जनरल फॉर्म काय आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर a ची व्हॅल्यू काय असेल a इक्वल टू 3, b इक्वल टू 2, c इक्वल टू -7. त्यानंतर आपण फाइंड करतो डेल्टा. काय फॉर्म्युला आहे b स्क्वेअर मायनस 4ac. b ची व्हॅल्यू काय आहे 2 त्याचा स्क्वेअर मायनस 4 इंटू a 3 इंटू -7. देअरफॉर इक्वल टू 2 चा स्क्वेअर 4 मायनस 4 3 चा 12 आणि 12 7 चा 84. पण मायनस मायनस काय होणार प्लस. आलं का लक्षात. इक्वल टू 4 प्लस 84 88. तर डेल्टा आपला आलेला आहे 88. यामध्ये जर आता आपल्याला फॉर्म्युला आपण पाहिला तर नाव फॉर्म्युला काय आहे पटकन सांगायचं आहे सर्वांनी. x इज इक्वल टू वा एका सुरात सांगितलं सर्वांनी. -b प्लस मायनस √b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. देअरफॉर x इज इक्वल टू b ची व्हॅल्यू काय आहे इथे 2 मायनस b काय आहे 2 आहे प्लस मायनस √88 अपॉन 2
2, ए ची व्हॅल्यू काय आहे 3 आहे, मल्टिप्लाय 3. -2 प्लस मायनस, आता या √88 ला आपण कशा प्रकारे राईट करू शकतो? 4 मल्टिप्लाय इंटू 22, 4 मल्टिप्लाय 22. आता असं 88 ला आपण का लिहिलं? कारण की 4चं काय निघते त्या ठिकाणी रूट आपण काढू शकतो. आणि 2 मल्टिप्लाय 3 म्हणजेच काय होणार 6. आता -2 प्लस मायनस या 4चं रूट निघते 2 बरोबर, आणि हे जो √22 आहे हे ॲज इट इज या ठिकाणी रूटमध्ये राहतील, म्हणजे 2√22 अपॉन 6. आता इथे तुम्हाला काही कॉमन दिसत आहे का? इथे 2 आहे, इथे 2 आहे, मग तो आपण 2 कॉमन घेणार 2. ओके, आणि मायनस काय राहणार -1 प्लस मायनस √22 अपॉन मध्ये काय आहे 6 आहे. आता इथून जर 2 बाहेर काढला तर इथे काही नाही म्हणजे 1 राहणार ना, आणि इथचा 2 आपण काय काढलेला आहे कॉमन घेतलेला आहे, तर इथे हा 2 जो आहे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. आता 2 1 चा 2 आणि 2 3 चा 6, म्हणजे x ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला काय मिळत आहे पहा, लक्ष द्या. x इज इक्वल टू -1 प्लस मायनस √22 अपॉन मध्ये काय आहे 3. समजलं? देअरफॉर आता दोन व्हॅल्यू आपल्याला रूट मिळणार आहे. x इज इक्वल टू -1 प्लस √22 अपॉन 3 और मध्ये x ची व्हॅल्यू काय असेल -1 मायनस √22 अपॉन मध्ये 3. तर दोन इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत, रूट्स या ठिकाणी मिळालेले आहे. पहिलं काय आहे -1 प्लस √22 अपॉन 3 कॉमा -1 मायनस √22 अपॉन 3. हे काय आहेत आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे काय आहेत गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय आहेत रूट्स आपल्याला पाहायला मिळतात. राईट करा.